नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात DCA डिजिटल। तर आज आपल्याला बघायचं आहे गणितामधला जो सर्वांना जो थोडासा अवघड जातो आणि थोडासा सोपा जातो असा चॅप्टर बघायचा आहे, तो म्हणजे अपूर्णांकाची बेरीज। अपूर्णांकाची बेरीज बघत असताना स्टार्टिंगला आपण काय करू, पाठाचं नाव टाकून घेऊ, अपूर्णांकाची बेरीज। अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची बेरीज। तर बघा, अपूर्णांकाची बेरीज हा चॅप्टर बघत असताना अपूर्णांकाची बेरीज करायचं म्हणजेच आपल्याला काय करायचं, अपूर्णांक दिलेले असतात। उदाहरणामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत असं गृहीत करा, आपण अपूर्णांक दिले 2/2 अधिक 3/2। याची बेरीज आपल्याला सहजरित्या करता येते, सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने करता येते। सोप्या पद्धतीने म्हणजे कसं, कारण काय याच्यामध्ये छेद जे आहे ते समान दिलेले आहेत, छेद दोघांचे छेद काय समान आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, तर आपण सहजरित्या करू शकतो की इथले 2 आणि इथले 3, मग काय करणार आपण 2 अधिक 3 आणि दोघांपैकी एक छेद आपल्याला घ्यायचा असतो। म्हणून आपण काय करतो, दोघांपैकी एक छेद घेत असतो। दोघांपैकी एक छेद घेत असताना आपल्याला काय करायचं, त्या दोघांची बेरीज करायची, अंशांशाची, आणि दोघांपैकी एक छेद घ्यायचं। मग काय करणार आपण 3 आणि 2 5 झाले, म्हणून 5/2 हे झालं आपल्याचं उत्तर। ओके, समजते? आपण फक्त काय छेद समान आहेत म्हणून आपण अपूर्णांकाची बेरीज करत असतो, छेद समान असताना। मग आपल्याला नंतर काय बघायचं, छेद समान नसताना कसं करायचं आहे, त्याच्यानंतर छेद पटीत असल्याच्या नंतर कसं बघायचं, या सगळ्या गोष्टी बघायच्या। कळतंय? तर बघा, याच्यासाठी आणखी एक दुसरं एक उदाहरण घेऊ याच्यामध्ये, आणि आपण नंतर तुम्हाला सोडवण्यासाठी काय उदाहरण देतो, तो तुम्हाला सोडवायचं आहे। ओके, तर बघा 3 दिलेला आहे आणि इथे दिलेला आहे 4, प्लस इथे दिले 5 आणि इथे दिले 4, दोघांचे छेद समान आहेत। छेद जर समान असतील तर अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी जास्त काही गोंधळून जायचं नाही किंवा जास्त काही तुम्हाला मेहनत करण्याची गरज नाही, सहजरित्या स्टेप बाय स्टेप करायचे। स्टार्टिंगला इथला पण अंश घ्यायचा, इथला पण अंश घ्यायचा, कारण इथला अंश आहे 3 आणि इथला आहे 5, म्हणून या दोघांचे अंश घ्यायचे आणि खाली अशी त्याच्यासारखी एक रेषा ओढायची। पडलो म्हणजे अंशापैकी छेदापैकी एक छेद घ्यायचं, दोघांपैकी एक छेद घेतला, मग नंतर काय करायचे, बेरीज करायची। 5 आणि 3 8 झाले, आणि नंतर जे काही तुमचं 4 आहे ते 4 जसं आहे तसं घ्यायचं। पण आता नेमकं काय होणार याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, हे 4 आहे आणि इथं 8 आहे, तर काय करायचं, ते 4 आणि 8, तर 4 आणि 8 कटते, म्हणून तुम्ही काय करायचं, याला कटवायचं। 4 1 4, 4 2 8, म्हणून याचं उत्तर इथे 2 येईल। त्या गोष्टी समजल्या। मग तुम्हाला ह्याच्यासारखेच गणित हे दुसरे तुम्हाला करण्यासाठी इथे देतो, आणि तुम्हाला काय करायचं ते करायचं आहे आणि सोडवायचं आहे। ओके, ठीक आहे। त्याच्यामधलं पहिलं गणित बघा, सोडवण्यासाठी तुम्हाला घरी 3/5 अधिक 5/5। त्याच्यानंतर दुसरं गणित बघा, त्याच्यामधलं दुसरं गणित आहे 8/2 अधिक 3/2। त्याच्यानंतर तिसरं गणित आहे, तिसरं गणित पण बघा, तिसरं गणित आहे 5/6 अधिक 3/6। चौथं गणित त्याच्यामध्ये चौथं गणित बघा 6/2 अधिक 8/2। आणि त्याच्यामध्ये पाचवं गणित, तुम्हाला पाचवं गणित एक बघा, पाचव्या गणितामध्ये बघा, पाचवं जे गणित दिलेलं आहे ते म्हणजे 8/9 अधिक 7/9। तर तुम्ही सहजरित्या आपण काय करू शकता, जर छेद समान असतील तर ह्या पद्धतीने करायचं। 2 अंशामध्ये 2, छेदामध्ये 2 होतं, त्याच्यानंतर अंशामध्ये 3 आणि छेदामध्ये 2 होतं, मग या दोघांचे छेद समान होते, त्याच्यामुळे आपण काय केलं, अंशांशाची बेरीज केलो। अंशांशाची बेरीज झाली 2 आणि इथला 3 अंश, मग हे 2 आणि 3 ची बेरीज केली, 2 जसं दोघांपैकी 2 एक घेतला, मग नंतर 2 आणि 3 म्हणजे 3 आणि 2 5 झाले, म्हणजे 5/2 याचं उत्तर। जर उत्तर कटत असेल तर कटवायचं। इथं बघा, इथे याचं उत्तर 5 आणि 3 8 आलं होतं आणि 4 आलं होतं, 4च्या पाड्यामध्ये 8 होतं, म्हणून आपण काय केलेलं होतं, कटवलेलं होतं। जर कटत असेल तर कटवायचं, जर कटत नसेल तर उत्तर तुमचं काय येणार आहे, अंश आणि छेदामध्ये येणार आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं। तर हे अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण फक्त बघितलंय छेद समान असताना, आपण बघितलंय अपूर्णांकाचे छेद समान असताना। मग आता बघायचं आपल्याला छेद पटीत असताना। पटीत म्हणजे कसं, जर जेणेकरून पाड्यामध्ये येतात बघा, 2/4 दिले प्लस 4/8 दिले, म्हणजे काय झालं, 4च्या पटीमध्ये कोण आहे, 8 आहे, त्याच्यामुळे 4च्या पटीत 8 आहे, म्हणून आता ह्याला काय करावं लागते, त्याचे छेद समान करावं लागते। छेद समान केल्याच्या नंतरच बेरीज करता येते अंशांशाची, आणि छेद जर समान नसतील तर अंशांशाची बेरीज करता येत नाही। त्याच्यामुळे पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला छेद समान करून घ्यावं लागेल। छेद समान करायचं म्हणजे दोन्हीचेही छेद समान करायची गरज आहे का,
नाही, कारण 4च्या पाड्यामध्ये 8 येते, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे, पहिले जे दिलेले त्याचे छेद समान करून घ्या. नंतर बघा 2/4 जसं आहे तसं लिहून घ्या, कारण ह्याचे छेद समान करायचे, ह्याला छेद समान करायचे म्हणजे किती गुणाकार करावा लागते, 2 ने गुणाकार करावा लागेल. 4 दोन्ही 8 होते आणि नंतर 2 दोन्ही 4 होते, कारण दोघांनाही गुणाकार करून घ्यावा लागेल. छेद आणि अंशाला दोघाला पण काय करायचं, गुणाकार करायचे, 2 ने गुणाकार केले, कारण इथे 2 ने गुणाकार केल्याच्या नंतर 8 येईल आणि इथे 2 ने गुणाकार केल्याच्या नंतर 4 येईल, 2 दोन्ही 4. मग नंतर पुढची संख्या जसं दिलेलं आहे पुढचं जसं तसं लिहून घ्या. 4/8 दिलेलं आहे, 4/8 जसं आहे तसं लिहून घ्या. मग नंतर गुणाकार केलं, 2 दोन्ही 4 झालं, त्याच्यानंतर 2 दोन्ही 4 आल्याच्या नंतर 4 दोन्ही 8 झालं, त्याचा छेद समान झाले. बघा आता छेद समान झाले का नाही, झाले छेद समान. ओके, छेद समान झाल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचं, ह्या दोघांचे छेद समान झाले म्हणून तुम्हाला काय करता येते, आता सहजरित्या अंश अंशाची काय करता येते, बेरीज करता येते. मग कशा पद्धतीने करणार तुम्ही, इथं बघा 4 आणि इथला पण अंश घ्या, 4 4 आणि 4 8 झालं आणि या दोघांपैकी एक 8 घ्यायचं, म्हणून याचं उत्तर काय येईल, 4 आणि 4 8 होतात आणि छेदामधलं 8 जसं आहे तसं, म्हणून याचं उत्तर 8 1 8, म्हणून त्याचं उत्तर काय आलं, 1 हे उत्तर येते. कळलं? तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येते, छेद जर पटीत जर असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, सोडवता येईल. नंतर जर तुम्हाला काय करायचं, छेद पटीत असेल तर हे अशा पद्धतीने सोडवता येणार. मग नंतर आणखी बघायचं, आपण आणखी एक उदाहरण बघू. उदाहरण बघितल्याच्या नंतर जर ह्या उदाहरणामध्ये काही जण समजलं नसेल तर पुढच्या उदाहरणामध्ये नक्कीच समजून जाईल. तर बघा हे उदाहरण मोडतोय मी, परत दुसरं उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण घेतल्याच्या नंतर तुम्हाला लगेच समजून जाईल. तर दुसरं उदाहरण घ्यायचं. आता दुसरं उदाहरण घेत असताना बघा 3/6 घेतलो आणि अधिक 8/6 घेतलो, झालं. मग बघा हे उदाहरण घेतलेलं कारण छेद समान आपल्याला काय करायचं, छेद पटीत घ्यायचे. मग आपण काय करू, छेद इथं 3 करू. म्हणजे आता काय होणार तुमचं, छेद हे पट्टीमध्ये झालं, 3च्या पट्टीमध्ये. आधी आपण इथं ह्याच्या पट्टीमध्ये हे होतं, मग आता ह्याच्या पट्टीमध्ये हे आहे. कसं जरी असेल तरी तुम्हाला बदल काही करायचं नाही, त्याच्यामध्ये थोडाफार बदल होणार आहे. फक्त काय करायचं, हे 3/6 जसं आहे तसं, कारण आता काय करायचं, 3च्या ठिकाणी आपल्याला 6 आणायचे. 3च्या ठिकाणी जर 6 आणायचं म्हणलं तर काय होणार आहे, 3 दोन्ही 6 होत. म्हणून काय करायचं, अधिकला अधिक चिन्ह घ्यायचंय, 8 घ्यायचं इथं आणि इथं छेदामध्ये 3 आहे, म्हणून काय करायचं, इथं जर 6 जर आणायचं असेल तर तुम्हाला किती गुणाकार करावा लागेल, सहजरित्या आपण काय करतो, 2 ने गुणाकार करतो. इथं पण काय करायचं, 2 ने गुणाकार करायचं, दोन्हीही साईडला 2 ने गुणाकार करायचं. इथं पण 2 ने गुणाकार करा आणि इथं पण 2 ने गुणाकार करा. मग ह्या दोघांची बेरीज करायची, 3/6 जसं आहे तसं झालं, त्याच्यानंतर अधिकला अधिक चिन्ह द्यायचं. मग ह्या दोघांचा गुणाकार झाला, 8 दोन्ही 16 झालं आणि 3 दोन्ही 6 झालं. आता बघा छेद समान झाले. छेद समान झाले तर मग तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेस छेद समान असते त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, अंशाची बेरीज करू शकता. म्हणून 3 आणि 16 याची बेरीज करायचं आणि 6 जसं आहे तसं दोघांपैकी एक 6 घ्यायचंय. 16 17 18 आणि 19, म्हणून याची बेरीज झाली 19/6 जसं आहे तसं घ्यायचं. ओके, म्हणून त्याचं उत्तर आलं. जर 6 आणि 19 पुन्हा पाड्यात आहे का, कडत नाही, त्याच्यामुळे त्याला कटवायचं नाही. जर कडत असेल तर कटवायचं, कडत नसेल तर त्याला जसं आहे तसंच्या तसंच ठेवायचं. तर तुम्हाला काय करतो, ह्याचे पण उदाहरणं देतो. तुम्हाला याची उदाहरणं काय करायचे, याची 5 उदाहरणं दिलेले तसं तुम्हाला सोडवायचं आणि सोडवून बघायचं आहे. तर बघा त्याच्यामधलं पहिलं उदाहरण असेल तुम्हाला 3/4 अधिक 2/8, हे झालं पहिलं उदाहरण. त्याच्यामधलं दुसरं उदाहरण घ्यायचं. दुसरं उदाहरण घ्या 2/6 अधिक 3/12. त्याच्यामध्ये तिसरं उदाहरण घ्या. तिसरं जे उदाहरण असेल ते असेल 6/9 अधिक 8/18. आणि चौथं उदाहरण घ्या. त्याच्यामधलं ते तुम्हाला काय करायचं, सोडवायचं आहे. घरी सोडवून प्रॅक्टिस करून बघा, येऊन जाईल, काहीच अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. नंतर काय करायचं, 3/2 अधिक 4/8 4/8. आणि जे 5वं उदाहरण असेल ते 5वं उदाहरण असेल तुम्हाला 2/6 अधिक 8/3. अशा प्रकारे तुम्हाला हे 5 गणित सोडवायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये सोडवून तुम्ही त्याला प्रॅक्टिस करू शकता. तर अपूर्णांकाची आपण बेरीज 2 पद्धतीने बघितलेले. एक म्हणजे छेद काय असताना, छेद समान असताना. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे काय, दुसरा म्हणजे छेद पटीत असताना. आता बघायचंय छेद पटीत नसताना, म्हणजे छेद वेगवेगळे आले. छेद वेगवेगळे आले. छेद वेगवेगळे म्हणजे कसं, आता इथं दिलं 3/2 अधिक 3/3 दिलं. आता हे काय झालं, वेगळे. ह्या दोघांचे पण छेद काय वेगवेगळे, त्याचा काही संबंध नाही. एक तर पटीत पण नाही, सारखे पण नाही. मग असं जर असेल
तर काय करायचं तुम्हाला, असं जर असेल तर ते करत असताना तुम्हाला काय करायचं, तर त्याला तिरपा गुणाकार करून करायचं. तिरपा गुणाकार करून, तिरपा गुणाकार करून, तिरपा गुणाकार करायचा आहे. तर तिरपा गुणाकार कसा करणार तुम्ही, तिरपा गुणाकार करत असताना तुम्हाला काय करायचं, ह्या 3चा आणि ह्या 3चा तिरपा गुणाकार करायचा आणि ह्या 3चा आणि ह्या 3चा तिरपा गुणाकार करायचा. तर बघा इथला 3 आणि इथला 3 घ्यायचा, म्हणून काय करायचं 3 गुणिले 3 अशा पद्धतीने झालं. ह्याचा आणि ह्याचा गुणाकार झाला म्हणून ह्याच्या खाली एक रेष ओढायची आणि परत ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 म्हणून इथं काय करायचं 2 गुणिले 3 लिहायचं. परत प्लस चिन्ह आहे, प्लसला प्लस चिन्ह घ्यायचं. मग नंतर या दोघांचा तिरपा गुणाकार करायचा 3चा आणि 2चा, म्हणून काय करायचं 3 गुणिले 2 लिहायचं आणि त्याच्या खाली काय करायचे अशी एक आडवी रेषा मारायची आणि परत जसं आपण ह्या 2चा आणि 3चा गुणाकार केलो होतो तसंच या 3चा आणि 2चा गुणाकार करायचा. 3चा आणि 2चा 3 गुणिले 2 अशा पद्धतीने झालं. झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, ह्या दोघांचे गुणाकार करायचे, ह्या दोघांचे पण गुणाकार करायचे. 3 गुणिले 3 म्हणजे किती झालं, 3 त्रिक 9 झालं. 3 दोन्ही किती झालं 6 झालं, अधिकला अधिक चिन्ह, त्याच्यानंतर 3 दोन्ही 6 झालं, परत 3 दोन्ही 6 झालं. तर आता आपण इथं सहजरित्या सांगू शकतो की दोघांचे पण छेद काय झालेले आहेत, समान झालेले आहेत. म्हणजे 6 याचा पण छेद 6 आहे आणि याचा पण छेद 6 आहे. म्हणून आपण काय करू शकतो, सहजरित्या सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, अंशांशाची बेरीज करू शकतो आणि दोघांपैकी एक छेद आपण घ्यायचा. 9/6 9 अधिक 6 घेतलं, छेदामध्ये दोघांपैकी एक 6 घ्या म्हणजे इथं 6 झालं. आता 9 आणि 6 किती झाले 15 झाले, म्हणून 15/6 घेतलो आणि 15/6 घेतल्याच्या नंतर हे 15 आणि 6 कुठल्या पाड्यात येते, 3च्या पाड्यामध्ये येते. जर कटत असेल तर कटवायचं, कटत नसेल तर त्याला तसंच ठेवायचं. म्हणून हे कितीच्या पाड्यात येणार आहे, 3च्या पाड्यात येते. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15 म्हणून 5/2 तुमचं उत्तर येते. तुम्ही सहजरित्या लिहू शकता याचं उत्तर 5/2 किती आलं 2 आलं. त्या अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, करू शकता. हे तिरपा गुणाकार करायचा आणि तिरपा गुणाकार करून या पद्धतीने काढायचा. 5 आणि 2 याला निघत नाही, याला कटत नाही, त्याच्यामुळे हे उत्तर तुमचं काय असणार आहे, शेवटचं उत्तर 5/2 असणार. आणखीन एक असं एक उदाहरण घेऊ. आणखीन एक उदाहरण घेतल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन काय होईल, त्याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला लगेच ते काय करता येईल, सोडवता येईल. मग काय करायचं, आपण एक गणित घेऊ इथं. तर गणित बघा 2/4 अधिक 3/5. मग अशा पद्धतीने गणित घेतलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये तिरपा गुणाकार करून घ्यायचा तुम्हाला. तिरपा गुणाकार कसा करणार, या 2चा आणि 5ची जोडी लागणार आहे आणि या 3ची आणि 4ची जोडी लागणार आहे. म्हणून काय केलं, 2ची 5ची जोडी लावायची, 2 गुणिले 5 करायचं, तिरपा गुणाकार झाला. नंतर 4 गुणिले 5 करायचं, याचा पण तिरपा गुणाकार झाला. प्लसला प्लस चिन्ह, अधिकला अधिक चिन्ह द्या. नंतर इथे 3 आणि इथे 4 आहे म्हणून 3 गुणिले 4 करायचं आणि नंतर 5 गुणिले काय करायचं 4 करायचं. झालं. एवढं झाल्याच्या नंतर मग याचे जे गुणाकार होतात ते गुणाकार करून घ्या. 5 दोन्ही 10, त्याच्यानंतर 4 पंचे 20, अधिकला अधिक, त्याच्यानंतर 4 त्रिकम 12 आणि 5 20. अशा पद्धतीने लिहून घ्यायचे. लिहून घेणं झालं. झाल्याच्या नंतर दोघांचे पण छेद 20-20 झाले, म्हणून तुम्हाला आता काय करता येईल, सहजरित्या अंशांशाची बेरीज करता येईल. म्हणून 10 अधिक 12 छेदामध्ये 20 जसं घ्यायचं. घेतल्याच्या नंतर त्या अंशाची बेरीज केलो, 10 आणि 10 20 आणि 2 22 होतात, म्हणून त्याचे उत्तर 22/20 येते. पण 22/20 ला परत 2 न भाग जाते, म्हणून त्याला काय करायचं, बे 0ला 0, बे 11 11/10. तर तुमचं याचं उत्तर किती येऊन जाईल, 11/10. हे उत्तर तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल. कारण 11 आणि 10 ला नंतर कटणार नाही, कटते पण पॉइंट मध्ये उत्तर येते, त्याच्यामुळे आपल्याला काही पॉइंट मध्ये उत्तर वगैरे आणायचं नाही. 11/10 हे अशा पद्धतीने उत्तर येऊ शकते. आणि अशा पद्धतीने उत्तर आल्याच्या नंतर तुम्हाला परत याच्यावर काय करतो, परत दुसरे 5 उदाहरण देतो. तुम्हाला ते 5 उदाहरण काय करायचे, सोडवायचे आहेत. ते पण याच पद्धतीने सोडवायचे आहे. तर बघा त्याच्यामधलं पहिलं उदाहरण असेल, त्याच्यामधलं पहिलं उदाहरण घ्यायचे तुम्हाला. तर पहिलं उदाहरण बघत असताना पहिल्या उदाहरणामध्ये 3/2 अधिक 2/3 हे झालं पहिलं उदाहरण. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं. दुसऱ्या उदाहरणामध्ये 2/4 अधिक 3/5 हे झालं दुसरं उदाहरण. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघायचंय. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघत असताना 3/4 अधिक 8/6
6. त्याच्यानंतर चौथं उदाहरण बघा. चौथ्या उदाहरणामध्ये 9/2 अधिक 4/7 अशा पद्धतीने घ्या. आणि जे तुमचं पाचवं उदाहरण असेल ते पाचवं उदाहरण म्हणजे पाचव्या उदाहरणामध्ये 3/9 अधिक 5/6 अशा पद्धतीने हे 5 गणित तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडून पाहायचे आहे. तर आपण या ह्याच्यामध्ये अपूर्णांकाची या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज याच्यामध्ये छेद समान असताना, छेद पटीत असताना आणि छेद पटीत नसताना या तिन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, धन्यवाद.